सध्या बोगस दस्तऐवज तयार करून मालमत्तेतून बहिणींची नावे कमी करण्याबाबतच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. तर जमिनीचे किंवा मालमत्तेचे हक्क डावलल्याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. अशा प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई केली जाते. मात्र कराड तालुक्यातील वारुंजी येथील मोक्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच बोगस दस्त तयार करून बहिणींची नावे कमी करून जमीन बळकावली असल्याचे प्रकरण घडले असून महसूल प्रशासन, सर्कल तलाठी, पोलीस प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप जुबेदा मुजावर यांनी केला आहे. याबाबत माहिती अशी की इंदिरानगर पाडळी केस येथील सहारा फाउंडेशनच्या अध्यक्षा जुबेदा मुजावर यांच्या वडिलोपार्जित देवस्थान जमीन आहे. देवस्थान जमिनीवरून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. याबाबत त्यांनी 2006 पासून वेळोवेळी कागदपत्रे सादर केली तरीसुद्धा प्रशासन याची दखल घेत नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. वाडवडिलांच्या जमिनीवर आपला हक्क सांगण्यासाठी त्यांनी मुंबई मंत्रालयापासून ठिकठिकाणी पायपीट करून कागदपत्रे सादर केली असली तरी उर्दाड प्रशासन आश्वासनाशिवाय काही देत नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही जुबेदा मुजावर यांनी दिला आहे. कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे, वारुंजी, कराड. नमस्कार, मी जुबेदा अहमद मुजावर, सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष. गेल्या 2006 पासून मला माहिती झालं का ही जमीन आमच्या भावाने घाणवळ दिलेली होती. तर मला माहिती झाल्यानंतर मी 2006 पासून त्या जमिनीसाठी, ही आमच्या आईबापाच्या वाडवडिलाची जमीन आहे, ही ट्रस्ट आहे, ही देवस्थानी जमीन आहे, या हक्कासाठी मी भांडते. तर मला अजून ह्या जमिनीचं मला अजून मोबदला मिळाला नाही. या वेळोवेळी हे आत्मदहनचं केलं, मंत्रालयात केलं, सगळीकडे गेलं, माझी कागदं लपवली गेली. तहसीलदार कचेरीत माझी कागदं 2 वर्ष झालं मिळत नाही ती, म्हणून सगळं सांगते ती. आवक जावक नंबर आहे, सगळं आहे, आमचं नावं आहे, ती आमची नावं वगळून आमची भाऊ होती त्यावेळेला बिवड्या. एक होता ॲक्सिडेंट होऊन कृष्णा हॉस्पिटलला, थोरला बेवडा. त्यांनी काय केलं, 30-30 हजार रुपये बापाचं कुठं कर्ज द्यायचं होतं म्हणून घेतलं. कसाही दिलेली जमीन तिने आमच्या भावासनी निव्वळ फसवून आमची नावं वगळून, कुणी हक्क दिलं बहिणींची हक्क जिवंत असताना नाव वगळायची. ह्या अधिकारी असे कसे आहे, त्या अधिकाऱ्यांनी धडा शिकवायसाठी मी वेळोवेळी त्या दारातनी चौकटीतनी फेऱ्या घातल्या, पण मला आश्वासन शिवाय मला कुठलं की दिलेलं नाही. मला आश्वासन शिवाय तुम्ही काही दिलेलं नाही अधिकाऱ्यांनी. पाक मंत्रालय झालं, मग की झालं, सातारा झालं, पुणे झालं, टेस्ट झाला, औरंगाबाद, तरी मला कुठं न्याय मिळालेला नाही. तर साहेब एक ऐकून घ्या, माझं वय आहे 65 वयात मी पायाला चिंध्या बांधून फिरती, 10-20 रुपये कमवती आणि मी त्या ह्यात घालती. आणि माझं दुःख ऐकून घ्या. आमचं कोण नाही हो, आमचं काय सुद्धा नाही. त्या जगात येऊन आईबाप गेले, ती सगळं भाव आता काय 80-90 वर्ष झाले. मला तर कोण नाही, माझं पोरगं होतं ती बी वारलेलं आहे. पण तुम्ही आईबाप होऊन आम्हाला मदत करा आणि आमची दखल घ्या. आत्तासुद्धा 1 मेला मी उपोषण सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये घेतलेलं होतं. तर मला पोलीस सर्कल ही बोलवून आता मागं लागली. कशी सर्कल तलाटे कसा आता मागं लागला, वेळोवेळी येत होती, मला कागद मिळत नव्हती, मला कागद देत नव्हती. रानातनी घर बांधलंय, ती कुणी दिली परवानगी, रानात घर बांधायचं परवानगी कुणी दिली. वेळोवेळ मी इथं येत होते आणि मला त्या दिवशी आश्वासन देऊन तिने आम्ही तुमची नावं लावतो म्हणून माझं उपोषण थांबवलंय. साहेब माझं कोण नाही, मी आता आहे की नाही आत्मदहन आता हितच करणार आहे. हो साहेब, मी हितच करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इशाऱ्यावर त्यांच्या हिच्याखाली निसर्गाखाली मी
हे आंदोलन करणार आहे आणि दखल घ्या सगळी जणी. काय होईल पुढं, कधी होईल ते तुम्ही जबाबदार राहणार आहे. तहसीलदार पर्यंत अजूनपर्यंत लोकांनी माझ्या टाळूवरनं हात फिरून भाभी भाभी करून सगळ्यांनी मला नुसतं ही आश्वासन देऊन माझं काम ही केले. ती आज विचार करा किती प्रांत आले, किती गेले, एकानं सुद्धा मला आश्वासन शिवाय कुठलंही काहीही दिलेलं नाही. नुसता कागदाचं ढीग लागले. तुम्ही आहे का नाही, कागद आलेली कचऱ्याच्या पिठेत टाकतात. मी माझ्या हिजात आहे का नाही, तहसीलदार कचेरीच्या समोर आणून सगळं मांडणार आहे. तहसीलदार कचेरीच्या पुढं आणि बॉम्ब बनणार आहे, माहित आहे का. आम्हाला कोण नाही, माझी भाऊ बी आता सगळी ही झाली ती. आम्हाला कोण नाही, आमचा हक्काच आम्हाला द्यावा. त्या पुढच्या 1 तारखेपासून मला जर न्याय नाही मिळालं तर समजा जिदेदा मुजावर आता मी इकडं तिकडं करणार नाही. त्या देवस्थानापाशी माझा थडगा बांधा, त्या देवस्थानापाशी हा थडगा बांधा माझं, आणि ह्या देवस्थानापाशीच मी इथंही करणार आहे. एवढी माझी विनंती आहे. ही दखल घ्या चांगली आणि गोरगरिबांनी न्याय द्या. आम्हाला कोण नाही हो साहेब. आम्ही आमचं एवढं असून सुद्धा आम्ही तोंडात पाणी घातले. 60,000 रुपये त्या तिकडं पाटण रोडला निम्मा धाकट्या भावाचं पाटण रोडला आहे बघा. इथनं पाटण रोडला आहे, ती बिल्डिंग दिसत्या तिकडं आहे. विमानतळमध्ये जागा गेल्या आणि सगळं आमचं वाटुळं केलंय व या सरकाराने. पैसे घेऊन लाच घेतली, लाच घेऊन सगळं केलं. या पुढच्या 1 तारखेला एवढं ही झालेलं आहे. आत्तापर्यंत लाच घेऊन सगळं घेऊन तुम्ही केलेलं आहे. मोठी लोक, पुढारी, पाहुणं, पै ही करून तुम्ही सामील होऊन तुम्ही केलेलं आहे. पण आत्ता 1 जूनला मी आत्मदहन करणार आहे. आमची नावं जर नाही चढवली ना 1 जूनपासून तर मी आत्मदहन करणार आहे. ही प्रशासन जिने मला केलंय, वरनं दबाव वाढले. मोदीनं आणून द्या, कुणी आणून द्या, एकनाथ शिंदेने आणून द्या, शंभूराजानं आणून द्या, कुणी पण आणून द्या. माझं मी काय करणार ती करणार आहे. इथंच माझा थडगं बांधा तुम्ही, सबसेल माझं थडगं बांधा. मला कोणी विचारणार नाही, परमेश्वर आहे. शेख परीन शकरगावी बाबा आहे आमची ट्रस्टची जागा आहे. कुणाचा हक्काचं मागतोय, कुणाचं आम्ही भीक मागत नाही. तुम्हाला लाच खायची असली आमचा आलेला पैसा सगळं खावा, पण माझी जमीन मला द्या.